हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण भोगी 2024 भोगी या सणाच्या दिवशी काय करावे, भोगीची भाजी कशी करावी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो। ह्या वर्षी 14 जानेवारी 2024 रविवार या दिवशी भोगी आहे व 15 जानेवारी 2024 सोमवार या दिवशी मकर संक्रांती आहे। भोगी हा सण मुख्य करून शेतकरी लोक साजरा करतात, कारण की जानेवारी महिन्यामध्ये पीक भरून आले की कापणीसाठी तयार झालेले असतात, त्यामुळे धनधान्याची समृद्धी असते। भोगी ह्या सणाला दक्षिण भारतामध्ये पोंगल या नावाने ओळखला जातो, तर उत्तर भारतामध्ये हा सण लोरी म्हणून ओळखला जातो। भोगी हा सण भगवान सूर्यदेव व शेतकरी यांच्याशी संबंधित आहे। शेतकरी लोक पिकांसाठी भगवान सूर्यनारायण यांची पूजा करतात। श्रद्धा व समृद्धीचा सण पोंगल हा 4 दिवस साजरा केला जातो। पहिल्या दिवशी भोगी पोंगल, दुसरा दिवस सूर्य पोंगल, तिसरा दिवस मट्टू पोंगल व चौथा दिवस कानुम पोंगल। भोगी हा सण 14 जानेवारी 2024 रविवार ह्या दिवशी आहे। भोगीच्या दिवशी घराची साफसफाई करून नको असलेला कचरा किंवा निरुपयोगी वस्तू बाहेर टाकाव्यात। भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून डोक्यावरून स्वच्छ स्नान करावे, म्हणजे उन्हाळा बाधत नाही असे म्हणतात। स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। सकाळी सूर्योदय झाला की सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। अर्घ्य देताना पाण्यामध्ये काळे तीळ घालावेत। सूर्यदेवाला प्रार्थना करावी, तुळशीला पाणी घालावे, तसेच इंद्रदेवाची सुद्धा पूजा करतात। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरील उंबरठा आपण स्वतः स्वच्छ करून रांगोळी काढावी। घरातील मोलकरणीला ही कामे सांगू नयेत। जानेवारी महिन्यामध्ये शेतात चांगल्याच बऱ्याच प्रकारच्या भाज्या पिकतात, त्यामुळे भोगीच्या दिवशी मिश्र भाजी व बाजरीची तिळाची भाकरी बनवतात। असे म्हणतात की भोगीच्या दिवशी जो न खाई भोगी तो होई रोगी अशी म्हण आहे, म्हणून भोगी या दिवशी आवर्जून भोगीची भाकरी। आता आपण पाहूया भोगीची भाजी कशी बनवायची आहे। साहित्य: पाव किलो प्रत्येकी वांगी, गाजर, वालपापडी, 2 शेवगा शेंगा, 1 बटाटा, 1 वाटी पावटा दाणे, 1 वाटी मटार दाणे, 1 मोठा कांदा चिरून, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून काळा मसाला, 2 टेबलस्पून तीळ भाजून कूट करून, 2 टेबलस्पून सुके खोबरे कीस भाजून कूट करून, 2 टेबलस्पून चिंच कोळ, मीठ व गूळ चवीने। फोडणीकरिता 2 डाव तेल, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, 6 ते 7 लसूण पाकळ्या। कृती: प्रथम सर्व भाज्या धुवून घ्या। वांग्याचे देठ कापून मोठे तुकडे करावेत। गाजराचे साल काढून त्याचे तुकडे करावेत। वालपापडी सोलून चिरून घ्या। शेवगा शेंगा सोलून चिरून घ्या। कांदा बारीक चिरावा। जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण, हिंग, हळद घालून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्या। कांदा परतून झाला की त्यामध्ये चिरलेल्या वांग्याच्या फोडी, गाजराचे तुकडे, चिरलेली वालपापडी, शेवगा, बटाटे, मटार, पावटा घालून मिक्स करावे। पातेल्यावरती झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी घालून वाफेवरती भाजी शिजवावी। भाजी वाफेवर शिजल्यावर त्याच्यामध्ये तिळकूट, खोबऱ्याचा कूट, लाल मिरची पावडर, मीठ, गूळ, काळा मसाला व 2 कप पाणी घालून भाजी चांगली शिजू द्यावी। गरम गरम भाजी तिळाच्या भाकरीबरोबर सर्व करावी। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।